नमस्कार, आज मी पुन्हा आलेली आहे घे भरारी प्रदर्शनात. हँडीक्राफ्ट आणि विविध कलाकृतींच्या गोष्टींचं वस्तूंचं प्रदर्शन भरलेलं असतं. दादरलाच नुकता हा प्रदर्शनाचा आस्वाद आपण घेतला आणि आज वाशी नवी मुंबई इथे हे प्रदर्शन भरलेलं आहे. तर चला आपण सुरू करूया हे प्रदर्शन पाहण्यास. नवलाई क्रिएशनच्या नम्रता पोरे मॅडमना आपण भेटतो आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या रेंजमध्ये साड्या आहेत आणि वेगवेगळ्या हँडीक्राफ्ट केलेल्या आहेत. आता जी मी ट्रेंडी आहे आणि ही चहाची. इथे बेंगॉलीमध्ये असं लिहिलंय काय माय हार्ट वॉन्ट समथिंग. वॉन्ट म्हणजे माझ्या हृदयाला काय हवं आहे. ॲक्च्युली ते जे आहे ते रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, त्याच्यातलं वाक्य आहे. पण वॉन्ट हे कलकत्त्यामध्ये चहाला वॉन्ट पण म्हणतात, म्हणून ते शब्दाचे खेळ असं करून की मला चहा पण पाहिजे, मला चहाही हवा आहे आणि वॉन्ट म्हणजे चहा पण असं आहे. ते म्हणजे नुसतं प्रिंट नाही आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ देण्याचा पण प्रयत्न केला. तर याचप्रमाणे वेगवेगळ्या पण आहेत. आणि ज्या आवडी साड्या आहेत ते मस्त सुंदर साड्या आणि प्लेन साडीमध्ये पण आहे. मी 2 साड्या घेतल्या तिकडे, ही एक आणि ही एक. सुंदर साड्या आहेत. अवश्य तुम्ही घे भरारीच्या पुढच्या प्रदर्शनाला भेट द्या आणि नवलाई क्रिएशनच्या या नामला भेटा, स्टॉलला भेट द्या. थँक्यू. आमचं इंस्टाग्रामवर आहे आणि ह्या लोगोचा आणि ह्या नवलाई क्रिएशन या नावाने आमचं इंस्टाग्राम फेसबुक पेजही आहे, नक्की फॉलो करा. हां, स्मिता स्वीट्स कॉर्नरमध्ये आलेलो आहोत आणि घरगुती पदार्थांपासून जे बनवलं जातं, अगदी लाडू, कुकीज, त्यासुद्धा नो प्रिझर्वेटिव्ह वापरून तुम्ही करता. आणि मी त्याचे पदार्थ होते ते सुंदररित्या बनवलेले आहेत त्याचे आणि पदार्थ पण खूप स्वादिष्ट होतात. त्याचा आपण बघूया काय काय ते स्टॉल. नमस्ते. आपल्याकडे गुळातले आणि खजूरमधले लाडू आहेत आणि आमच्याकडे सगळ्या पदार्थांमध्ये काळा खजूर आणि काळा गुळच जातो ऑर्गॅनिकमधला. हे आमचे प्रोडक्ट आहेत. डिंक मेथी लाडू वगैरे आमचे प्रोडक्ट आहेत. प्लस तिकडे आपल्याकडे आणि यात अजिबातच प्रिझर्वेटिव्ह नसतात. अच्छा, हे आमचे कुकीज आहेत, याच्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. हे नाचणीचे कुकीज आहेत, त्याच्यामध्ये गुळ आणि मग ते टिकतं कसं, काही काळ कसं टिकू शकतं? म्हणजे ह्याच्यामध्ये मगशीर जाणारं काहीच पदार्थ नाही. ओके ओके, सगळं सुकवलं जातं. फक्त आपल्याकडे तूप आणि दूध, त्याच्यामध्ये आपल्याकडे मगशीरचं कंटेन असतं. ओके, त्यामुळे ॲटलिस्ट 45 दिवस टिकतं आणि विदाऊट फ्रीज. क्रिएटिव्ह क्राफ्ट या स्टॉलवर आलेलो आहोत. दादरला सुद्धा मी बघितले होते. वेगवेगळ्या प्रकारचे इथे नेकलेसेस आहेत. बघा किती छान आर्ट आहेत. हॅलो मॅम. हॅलो, हाय. तुम्ही हे जे पेंटिंग्स आहेत ते तुम्ही निवडता आणि मग आर्टिस्टकडून तुम्ही करून घेता असं. याच्यामागे म्हणजे असं एक विचार असतो का, काही थॉट असतो का? प्रत्येक जेव्हा तुम्ही नेकलेस बनवता तेव्हा असा काही थॉट असतो मनात आलेला? मला या अशा सगळ्या काहीतरी वेगळ्या युनिक गोष्टी घालायला फार आवडतं. हां, म्हणून तसं मी करायला आणि हे सगळ्या जीन्सवर ट्रेडिशनल सगळ्यांवर जातात म्हणजे आता ट्रेंडी आहेत. पण करून देते, म्हणजे जशी साडी असेल किंवा ड्रेस असेल हँड पेंटेड वगैरे, तर तसं सेम नेकलेस पण मी तसं बनवून घेते. किती सुंदर आहे. हा जीन्सवर पण जाईल आणि ट्रेडिशनल याच्यावर पण जाईल.